Hello students, in the previous video we have seen the sex determination in humans, birds and honeybees. Now the next topic is that is the genetic disorder. Now this genetic disorder, this topic, it is the last topic of this chapter second. Okay, chapter second मधला हा जो जेनेटिक डिसऑर्डर आहे हा लास्ट असा टॉपिक आहे. तर याच्यानंतर हा आपला सेकंड जो लेसन आहे तो कंप्लीट होणार आहे. ओके, तर म्हणजे अजून 2-3 व्हिडिओ येतील याचे, पण हा जो टॉपिक आहे जेनेटिक डिसऑर्डर हा लास्ट टॉपिक आहे. ओके, तर जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला दॅट इज द जेनेटिक डिसऑर्डर्स. ओके, तर जेनेटिक डिसऑर्डर्स जे आहेत, आता जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे नावातच आहे की जेनेटिक म्हणजे काय की जे जीन्समुळे किंवा जे इनहेरिटेड जे डिसीज होत असतात त्यांना काय म्हटलं जातं, जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं जातं. ओके, म्हणजे जे जीन्समुळे होतात किंवा क्रोमोझोम्समुळे होतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की ते इनहेरिटेड होतात, म्हणजे फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग ते काय होत असतात, इनहेरिटेड होत असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं जातं. आले का लक्षात? तर याला काय म्हटलं जातं, genetic disorder. Okay, now this genetic disorder, they are broadly categorized into the two disorder, that is the Mendelian disorder and chromosomal disorder. Okay, तर दोन कॅटेगरीज मध्ये त्याचं ब्रॉडली ग्रुप केलेलं आहे, जसं की मेंडेलियन डिसऑर्डर अँड नेक्स्ट इट इज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, तर मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये काय दिसतं आपल्याला की हा जो मेंडेलियन डिसऑर्डर आहे हा कॉज कशामुळे होतो, फ्रॉम द अल्टरेशन किंवा म्युटेशन इन जीन्स. ओके, जीन्स मध्ये कोणते अल्टरेशन्स आले म्हणजे काय की एक जीन च्या जागी दुसरा जीन आला, याला काय म्हणू आपण, अल्टरेशन म्हणू. म्हणजे ए जीन्सच्या ऐवजी बी जीन जर तिथे आला किंवा बी जीनच्या ऐवजी तिथे सी जीन जर आला तर याला काय म्हणू आपण, अल्टरेशन म्हणू. ओके, तर असं अल्टरेशन झालं असेल जीनमध्ये किंवा म्युटेशन झालं असेल. ओके, तर म्युटेशन झालं असेल म्हणजे काय की त्याच्यामध्ये काहीतरी एक्सेस किंवा लेस त्या जीनमध्ये काय झालेलं आहे, म्युटेशन्स झालेलं आहे. तर अशा वेळेस त्या डिसऑर्डरला म्हटलं जातं मेंडेलियन डिसऑर्डर. ओके, म्हणजे ज्यावेळेस काय झालेलं आहे, जीनमध्ये अल्टरेशन झाले आहे किंवा म्युटेशन झाले जीनमध्ये, अशा डिसऑर्डरला काय म्हटलं जातं, मेंडेलियन डिसऑर्डर म्हटलं जातं. ओके, now example of this Mendelian disorder are the थॅलेसेमिया. ओके, थॅलेसेमिया आहे, त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया आहे. हा जो थॅलेसेमिया आहे आपल्याला स्टडीला आहे, हा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे आता. त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया तुम्ही सगळ्यांनी स्टडी केलेला आहे. तर सिकल सेल ॲनिमियामध्ये काय दिसतं आपल्याला की जे हिमोग्लोबिन्स चे जे असतात ते कसे होतात, आरबीसीस जे असतात ते कसे होतात, सिकल सेल होतात. म्हणजे काय की असे चंद्रकोराच्या आकाराचे किंवा सिकल कशाला म्हटलं जातं, ज्याला आपण फावडी म्हणतो, तर अशा याचे जे सेल्स होतात त्याला काय म्हटलं जातं, सिकल सेल ॲनिमिया. ओके, आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया हे काय आहेत, दोन डिफरंट आहेत. ओके, म्हणजे थॅलेसेमिया म्हणजे सिकल सेल ॲनिमिया एकच नाही, तर थॅलेसेमिया काय आहे, हे काय आहे, क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सचा. ओके, क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम जो आहे हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स हे कशामध्ये होत असतो, थॅलेसेमियामध्ये होत असतो. तसंच सिकल सेल ॲनिमियामध्ये काय दिसतं आपल्याला, जी क्वालिटी आहे, ओके, क्वालिटी आहे फंक्शनल ग्लोबिनची, ती बिघडत असते, त्याची सिंथेसायझिंग बिघडत असते. म्हणजे जी क्वालिटी आहे, ओके, आरबीसीसची किंवा ग्लोबिन मॉलिक्युल्सची, ती काय होत असते, खराब होत असते सिकल सेल ॲनिमियामध्ये. म्हणजेच काय की थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया काय आहेत, दोन डिफरंट आहेत. ओके, इथे क्वांटिटी चं प्रपोर्शन कमी होत आहे किंवा जास्त होत आहे थॅलेसेमियामध्ये ग्लोबिन्स मॉलिक्युल्सचं, तर इथे क्वालिटी जी आहे ग्लोबिन्स मॉलिक्युल्सची ती काय होते आहे, खराब होते आहे किंवा त्याचं प्रोडक्शन्स किंवा सिंथेसिस खराब होते आहे, त्याला म्हटलं जातं सिकल सेल ॲनिमिया. ओके, त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस. ओके, कलर ब्लाइंडनेस हा सुद्धा काय आहे, मेंडेलियन डिसऑर्डर आहे. कलर ब्लाइंडनेस आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, तर त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही आहे तुम्हाला, तर ते व्हिडिओ तुम्ही अजून एकदा पाहू शकता.
त्याच्यानंतर हिमोफिलिया सुद्धा काय आहे, मेंडेलियन डिसऑर्डर आहे, हे सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर फिनिलकेटोन्युरिया सुद्धा आपण डिटेलमध्ये आधीच स्टडी केलेला आहे. ओके, तर कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया आणि फिनिलकेटोन्युरिया हे आधीच आपण स्टडी केलेले आहेत. आणि थॅलेसिमिया हे मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये आपल्याला आज स्टडी करायचं आहे. ओके, तर हे झाले मेंडेलियन डिसऑर्डर. ओके, त्याच्यानंतर क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर कशाला म्हणणार आहे, ज्यावेळेस काय होणार आहे, हे कशामुळे कॉज होतात क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता याच्या नावातच आहे की क्रोमोझोम्स मध्ये काहीतरी डिसऑर्डर झालेला आहे, म्हणूनच याला क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हटलेलं आहे. तर इथे काय होत आहे की अब्सेन्स किंवा एक्सेस होते आहे एक किंवा जास्त क्रोमोझोम्स. ओके, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्रोमोझोम्सचं काय आहे, कमी होतो आहे तो किंवा जास्त आहे, किंवा त्यांचं जी ॲबनॉर्मल अरेंजमेंट जर झालेली असेल तर त्यामुळे काय होत असतो की हा जो क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे तो होत असतो. आले लक्षात. तर इथे क्रोमोझोम्समध्ये काहीतरी बिघाड होतं म्हणून हा क्रोमोझोमल डिसऑर्डर होतो. तर मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे होतं की जीन्समध्ये अल्टरेशन्स आलेत किंवा म्युटेशन्स आले, त्याच्यामुळे मेंडेलियन डिसऑर्डर होत असतो. आले लक्षात. तर हा जो क्रोमोझोमल डिसऑर्डरचे एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत नेक्स्ट याच्यात. तर कोणते कोणते आहेत एक्झाम्पल, दॅट इज द डाउन्स सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड केलीफिल्टर सिंड्रोम. ओके, तर हे जे सिंड्रोम्स आहेत हे काय आहेत, क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत आणि हे आपल्याला नेक्स्ट याच्यात स्टडी करायचे आहे. तर आज आपल्याला मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये थॅलेसिमिया हा जो डिसऑर्डर आहे तो स्टडी करायचा आहे. ओके, तर हा जो थॅलेसिमिया आहे, आता जसं की मी सांगितलं हा काय आहे, मेंडेलियन डिसऑर्डर आहे. म्हणजे काय झालं आहे, तिथे जीनमध्ये एक तर अल्टरेशन झालं आहे किंवा म्युटेशन झालेलं आहे. ओके, तर हा जो थॅलेसिमिया आहे काय आहे, ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज आहे. ओके, हा जो डिसीज आहे हा कसा आहे, ऑटोसोमल आहे. ओके, म्हणजे काय की ऑटोसोम्समध्ये, ऑटोसोमल म्हणजे काय की ऑटोसोम्समध्ये होणारा हा डिसीज आहे. त्याच्यानंतर इनहेरिटेड आहे म्हणजे फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग होतो हा. आणि रेसेसिव्ह आहे म्हणजे काय की रेसेसिव्ह जीन्समुळे होणारा हा जो डिसीज आहे. म्हणून या थॅलेसिमियाला काय म्हटलेलं आहे, ऑटोसोमल म्हणजे ऑटोसोम्समध्ये होणारा, इनहेरिटेड म्हणजे फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग, आणि रेसेसिव्ह म्हणजे फ्रॉम द रेसेसिव्ह जीन्स. ओके, रेसेसिव्ह जीन्समुळे हा जो डिसीज होत आहे म्हणून याला ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज म्हटलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो डिसीज आहे थॅलेसिमिया हा याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स जे असतात हे कशाचे मेडअप अप असतात, 4 पॉलिपेप्टाइड चेननी बनलेले असतात. ओके, तर हिमोग्लोबिन जे मॉलिक्युल्स असतात ते किती यांनी बनलेले आहेत, 4 पॉलिपेप्टाइड चेन्सनी बनलेले आहेत. जसं की 2 अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स. ओके, 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेननी काय बनलेलं आहे, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल बनलेला आहे. ओके, तर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कशाने बनलेला आहे, 4 पॉलिपेप्टाइड चेननी बनलेला आहे, 2 अल्फा चेन्स, 2 अल्फा चेन्स अँड 2 बीटा चेन्स. ओके, तर आता आपण लक्षात घेऊया की याचं सिम्पटम्स काय आहे. थॅलेसिमियामध्ये सिम्पटम्स काय होतात की ॲनिमिया होतो. ॲनिमिया होतो म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की जे हिमोग्लोबिनचं जे पर्सेंटेज आहे ते कमी होत असतं, ॲनिमिया सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्किन कशी होते, पेल येलो कलरची स्किन होते. त्याच्यानंतर चेंज इन साईज अँड शेप ऑफ आरबीसीज. ओके, रेड ब्लड सेल्स जे असतात त्यांच्या साईजमध्ये आणि शेपमध्ये चेंज झालेला आपल्याला तिथे दिसून येतो. त्याच्यानंतर स्लो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झालेली आपल्याला तिथे दिसून येते. आणि त्याच्यानंतर डार्क युरिन तिथे आलेली आपल्याला तिथे दिसते. असे हे जे आहेत हे थॅलेसिमियाचे काय झाले, सिम्पटम्स झाले. ओके, त्याच्यानंतर इथे काय दिसतं आपल्याला की मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू पेशंट. म्हणजे जे पेशंट्स आहेत या डिसीजमुळे झालेले, तर त्या पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जातं. म्हणजे काय की जास्तीत जास्त ब्लड त्यांना देण्यात येतं, कारण की त्यांना आवश्यकता असते त्या ब्लड ट्रान्सफ्युजनची, कारण की त्यांच्यामध्ये ॲनिमिया असल्यामुळे ते काय होत असतात की त्यांच्यामुळे त्यांची जी स्लो ग्रोथ होत असते आणि स्लो डेव्हलपमेंट होत असते. म्हणून काय होत असते की त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची फार आवश्यकता असते अशा पेशंटमध्ये. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे
की हे झाले सिम्पटम्स. ओके, थॅलेसिमियाचे हे काय झाले सिम्पटम्स. तर जसं की मी सांगितलं की हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सचे कशाने बनलेलं आहे, 4 पॉलिपेप्टाइड चेननी बनलेला आहे. ओके, 4 पॉलिपेप्टाइड चेननी बनलेला आहे, 2 अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स. ओके, तर 2 अल्फा जे चेन्स आहेत ते कोण कंट्रोल करत आहेत, कोणते जीन्स कंट्रोल करत आहे, दे आर कॉल्ड ॲज HbA1 अँड HbA2. ओके, 2 ऑन क्रोमोझोम 16. क्रोमोझोम 16 वर असणारा हे जे जीन्स आहे HbA1 आणि HbA2 हे जे आहे हे 2 जीन्स कोणाला कंट्रोल करत आहेत, या 2 अल्फा ज्या चेन्स आहेत त्यांना कंट्रोल करतात. ओके, आलं लक्षात की क्रोमोझोम 16 वर जे HbA1 आणि HbA2 ह्या ज्या 2 जीन्स आहेत हे कोण कोणाला कंट्रोल करतात, 2 अल्फा जे चेन्स आहेत त्यांना. ओके, त्याच्यानंतर बीटा ही जी बीटा चेन आहे. ओके, जसं की 2 अल्फा चेन बनलेले आहेत आणि 2 बीटा चेन आहेत. तर ही जी बीटा चेन आहे ही बीटा चेन कोण कंट्रोल करत आहे, सिंगल जीन करत आहे, दॅट इज द HBB ऑन क्रोमोझोम 11. म्हणजे क्रोमोझोम 11 वर असणारा HBB हा जो सिंगल जीन आहे हा कोण काय कंट्रोल करत आहे, 2 ज्या बीटा चेन्स आहेत हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सच्या त्या कंट्रोल करत आहेत. आल्या लक्षात. म्हणजे क्रोमोझोम 16 वरच्या HbA1 आणि HbA2 हे जे 2 जीन्स आहेत ते काय करत आहेत, 2 अल्फा चेन कंट्रोल्स करत आहेत हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सच्या, आणि क्रोमोझोम 11 वर जे HBB हा जो सिंगल जीन आहे तो काय कंट्रोल करत आहे, 2 बीटा चेन्स कंट्रोल करत आहे. आल्या लक्षात. तर ह्या 2 आता याच्यामध्ये 2 चेन्स ज्या अफेक्ट होतात. ओके, म्हणजे अल्फा चेन म्हणजे डिपेंडिंग अपॉन द विच चेन इज अफेक्टेड. ओके, या थॅलेसिमियामध्ये ही कोणती चेन अफेक्ट होते आहे त्याच्यावर काय दिलेले आहे, दे आर क्लासिफाईड ॲज अल्फा थॅलेसिमिया अँड बीटा थॅलेसिमिया. ओके, म्हणजे या 2 चेनमध्ये कोणती चेन अफेक्ट झालेली आहे या थॅलेसिमियामध्ये त्याच्यानुसार त्यांना नाव क्लासिफिकेशन झालंय त्यांचं, जसं की अल्फा थॅलेसिमिया अँड बीटा थॅलेसिमिया. ओके, जर अल्फा चेन जर अफेक्ट झाली असेल तर त्याला त्या थॅलेसिमियाला काय म्हटलं जातं, अल्फा थॅलेसिमिया म्हटलं जातं, आणि जर बीटा चेन जर अफेक्ट झाली असेल तर त्याला म्हटलं जातं बीटा थॅलेसिमिया. ओके, तर आपण पाहूया की हे जे थॅलेसिमिया आहे हे काय होत असतं की हे त्यांचं हे अल्फा थॅलेसिमिया किंवा बीटा थॅलेसिमिया हे कशामुळे होत असतं की डिलिशन होतं किंवा म्युटेशन होतं जीन्सच्या कोडमध्ये. ओके, जे जीन्सचे कोड आहेत ओके हे HbA1 HbA2 किंवा HBB या 3 जीन्सच्या कोडमध्ये एक तर डिलिशन झाले आहे किंवा म्युटेशन झाले आहे, त्याच्यामुळे काय होतं की ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन होत असतं. ओके, म्हणजे या जीन्समुळे हे जे जीन्स आहे HbA1 HbA2 आणि HBB यांच्या जीन्समध्ये एक तर म्युटेशन होतं किंवा डिलिशन होतं, आणि हे झाल्यामुळे काय होतं की तिथे ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन होतं. ॲबनॉर्मल सिंथेसिस होतं म्हणजे काय की जसं नॉर्मली 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात, 2 अल्फा आणि 2 बीटा, तर इथे ॲबनॉर्मली म्हणजे काय की आपल्याला ह्या ज्या चेन्सचं स्ट्रक्चर आहे ते बदललेलं आपल्याला तिथे दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया की अल्फा थॅलेसिमिया. तर अल्फा थॅलेसिमिया काय आहे, नाव दिस अल्फा थॅलेसिमिया इन्व्हॉल्व्स HbA1 आणि HbA2 इनहेरिटेड इन अ मेंडेलियन रेसेसिव्ह फॅशन. जी रेसेसिव्ह फॅशन आहे त्याच्यानुसार हे अल्फा थॅलेसिमिया होत असतं HbA1 आणि HbA2 ऑन क्रोमोझोम 16 वर. ओके, त्याच्यानंतर 2 जीन्स लोकाय असतात आणि 4 अलिल्स असतात. या अल्फा थॅलेसिमियाचे 2 जीन्स लोकाय आहेत. 2 जीन्स लोकाय आहेत म्हणजे HbA1 आणि HbA2 हे 2 जीन लोकाय आहे, आणि त्याच्यामुळे काय आहे तिथे 4 अलिल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे ते कनेक्टेड आहे टू द डिलिशन ऑफ द 16 क्रोमोझोम. हे जे 2 जीन्स आहेत, जीन लोकाय आहेत त्यांचं डिलिशन हे कशाशी कनेक्टेड आहे, डिलिशन ऑफ द क्रोमोझोम 16. क्रोमोझोम 16चं डिलिशन जे होतं अल्फा थॅलेसिमियामध्ये याचं कनेक्शन कुठे आहे, HbA1 आणि HbA2 मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे अल्फा थॅलेसिमिया आहे रिझल्ट इन द डिक्रीज ऑफ द अल्फा ग्लोबिन प्रोडक्शन. ओके, अल्फा ग्लोबिन जे प्रोडक्शन आहे अल्फा थॅलेसिमियामुळे काय होतं की डिक्रीज होतं. ओके, अल्फा ग्लोबिनचं जे प्रोडक्शन आहे ते डिक्रीज होतं, आणि देअरफॉर
अल्फा ग्लोबिन चेन्स आर प्रोड्यूस्ड. ओके, देअरफॉर काय होतं की जे देअरफॉर फ्यू अल्फा ग्लोबिन प्रोडक्शन इज देअर. ओके, म्हणजे कमीत कमी अल्फा ग्लोबिन प्रोडक्शन तिथे आपल्याला दिसतं, कारण की याच्यामुळे काय होणार आहे की अल्फा ग्लोबिन प्रोडक्शन कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्सेस जे बीटा चेन्स आहेत ते आपल्याला दिसून येतं ॲडल्ट्समध्ये, आणि डेल्टा चेन्स आपल्याला कुठे दिसून येतात, न्यूबॉर्न्समध्ये. ओके, तर हे अल्फा ग्लोबिन प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे तिथे काय झालेलं आहे, एक्सेस ऑफ बीटा चेन असल्यामुळे, म्हणजे बीटा चेन जास्त झालेली आहे आणि अल्फा चेन काय झालेली आहे, कमी झालेली आहे. ओके, आणि असं झाल्यामुळे आपल्याला काय दिसतं की ॲडल्ट्समध्ये एक्सेस काय झालेली आहे, बीटा चेन झालेली आहे, आणि डेल्टा चेन जे न्यू बॉर्न्स आहेत म्हणजे जे बेबीज असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, डेल्टा चेन्स जास्त प्रमाणात झालेल्या तिथे दिसून येतात. ओके, आता हे जे एक्सेस बीटा चेनमुळे काय होतं, ओके, आता जर अल्फा चेन कमी झाल्या आणि बीटा चेन जर जास्त झाल्या तर काय होणार आहे की बीटा चेन जर एक्सेस झाल्या तर तिथे काय दिसतं आपल्याला की अनस्टेबल टेट्रामेर आपल्याला तयार झालेला तिथे दिसतो. ओके, हा जो स्टेबल असतो टेट्रामर म्हणजे 2 अल्फा आणि 2 बीटा, तर इथे काय दिसतो की अल्फा चेन कमी झाल्यामुळे इथे अनस्टेबल असा टेट्रामर आपल्याला इथे तयार झालेला दिसतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्याला HBH म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळे काय होतं की ॲबनॉर्मल ऑक्सिजनचं डिसोसिएशन आपल्याला झालेलं दिसतं. म्हणजे जे ऑक्सिजन डिसोसिएशन व्हायला पाहिजे हिमोग्लोबिनमध्ये किंवा ब्लडमध्ये, त्याचं ॲबनॉर्मल ऑक्सिजन डिसोसिएशन झालेलं, म्हणजे जे ऑक्सिजन आहे ते डिझॉल्व्ह झालेलं आपल्याला ब्लडमध्ये दिसून येतं या अल्फा थॅलेसिमियामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द बीटा थॅलेसिमिया. तर बीटा थॅलेसिमिया हे कशामुळे होत असतं, क्रोमोझोम 11 वर जे HBB आहे हा जो जीन आहे त्यांच्यामध्ये म्युटेशन आहे किंवा डिलिशन झाल्यामुळे हा जो बीटा थॅलेसिमिया आहे हे दिसतं. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की ती सिव्हिअरिटी ऑफ डिसीज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द म्युटेशन, म्हणजे म्युटेशन कसं झाले आहे त्याच्यामुळे हा बीटा थॅलेसिमियाची सिव्हिअरिटी आपल्याला समजते. जसं की म्युटेशन जर असेल BO किंवा त्याला बीटा थॅलेसिमिया मेजर म्हटलं जातं. ओके, BO किंवा बीटा थॅलेसिमिया मेजर जर असेल तर तिथे काय दिसतं की तिथे कोणतंही बीटा चेनचं फॉर्मेशन आपल्याला इथे झालेलं दिसत नाही. ओके, म्हणजे बीटा थॅलेसिमिया मेजरमध्ये किंवा बीटा O मध्ये जे आहे त्या थॅलेसिमियामध्ये कोणत्याही बीटा चेनचं फॉर्मेशनच झालेलं आपल्याला इथे दिसत नाही. पण दुसरं म्युटेशन ज्यावेळेस काय आहे बीटा प्लस आहे किंवा बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिएट आहे, याच्यामध्ये काय होतं की काही प्रमाणात बीटा चेनचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. आल्या लक्षात, म्हणजे 2 प्रकारचे बीटा थॅलेसिमिया आहेत, जसं की बीटा थॅलेसिमिया मेजर आणि बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिएट. तर बीटा थॅलेसिमिया मेजरमध्ये काय दिसतं की तिथे बीटा चेन्स आहेत त्यांचं फॉर्मेशन झालेलंच दिसत नाही. तर बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिएटमध्ये जे बीटा चेनचं काही प्रमाणात फॉर्मेशन आपल्याला झालेलं दिसून येतं. ओके, आल्या लक्षात. त्याच्यानंतर इथे काय दिसतं आपल्याला की दोन्ही केसमध्ये काय दिसेल आपल्याला की एक्सेस जे आहे अल्फा चेन्स झालेल्या दिसतील. म्हणजे या दोन्ही केसमध्ये बीटा थॅलेसिमिया मेजर आणि बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिएटमध्ये काय दिसणार आहे, एक्सेस ऑफ अल्फा चेन्स दिसणार आहेत. या ज्या अल्फा चेन्स आहेत त्यांचं एक्सेस झालेलं आपल्याला तिथे दिसणार आहे. ओके, आता हे अल्फा चेन तिथे एक्सेस झाल्यामुळे तिथे कोणतं टेट्रामर फॉर्मेशन होणार नाही आहे, पण ते जे आहे ते काय करणार आहेत, ते जे अल्फा चेन्स आहेत ते बाइंड होणार आहेत रेड ब्लड सेल मेम्ब्रेनला. ओके, रेड ब्लड सेलला ते मेम्ब्रेनला ते त्यांच्यासोबत बाइंड होतात हे अल्फा चेन्सवाले, आणि त्याच्यामुळे काय होतं की काय होतं की मेम्ब्रेनचं डॅमेजिंग तिथे दिसतं की प्रोड्युसिंग द मेम्ब्रेन डॅमेज, म्हणजे जी मेम्ब्रेन आहे सेलची ती डॅमेज होते. आणि त्याच्यानंतर जर हाय कॉन्सन्ट्रेशन असेल अल्फा चेनचं, त्याच्यामुळे काय दिसेल की टॉक्झिक तिथे फॉर्मेशन ऑफ टॉक्झिक ॲग्रिगेट्स, म्हणजे टॉक्झिक जे सबस्टन्सेस असतात ते टॉक्झिक सबस्टन्सेस मेम्ब्रेनच्या तिथे ॲग्रिगेट झालेले आपल्याला तिथे दिसून येतात. आल्या लक्षात. म्हणजे जर बीटा थॅलेसिमिया जर झाला असेल
कोणताही मेजर असो किंवा इंटरमिडिएट असो तर त्याचं काय होणार आहे, रिझल्ट अल्फा चेनचं एक्सेस होणार आहे. अल्फा चेनचं एक्सेस होणार झाल्यामुळे हे जे अल्फा चेन्स आहेत जे मेम्ब्रेन सोबत बाइंड होतात आणि त्याच्यामुळे मेम्ब्रेन सोबत बाइंड झाल्यामुळे ते मेम्ब्रेनला काय करतात, डॅमेज करतात. आणि ते जर अल्फा चेनचं हाय जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर तिथे टॉक्सिक तिथे ॲग्रिगेशन झालेलं आपल्याला इथे मेम्ब्रेनच्या तिथे झालेलं दिसून येतं. ओके, आलं लक्षात. नाव दिस इज ऑल अबाउट द अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. ओके, आता अपार्ट फ्रॉम अल्फा अँड बीटा चेन there is a present in hemoglobin 3% of adult hemoglobin is made up of alpha and delta chain. ओके, अल्फा आणि डेल्टा चेननी सुद्धा 3% ॲडल्टमध्ये हिमोग्लोबिन बनलेला दिसतं. जसं की बीटा थॅलेसेमिया होतं, म्युटेशन्स होतात, अफेक्ट करतात त्याच्या जीनच्या ॲबिलिटीवर, तसंच डेल्टा चेनमध्ये सुद्धा आपल्याला तिथे दिसून येतं आणि हे यालाच काय म्हटलं जातं, डेल्टा थॅलेसेमिया म्हटलं जातं. आल्या लक्षात. तर मेन जे टाइप्स आहेत थॅलेसेमियाचे दॅट इज द अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. ओके, नाव नेक्स्ट इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी क्रोमोझोमल डिसऑर्डर. थँक्यू.